लाडकी बहीण योजना तर लाडक्या ताईंनो फेब्रुवारीचा हप्ता हे 2 कागदपत्र जमा केल्याशिवाय मिळणार नाही। तर राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा निर्णय घेतला। तर हे 2 कागदपत्र आता तुम्हाला जमा करावे लागतील आणि जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसतील तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही। तुम्हा सर्वांना माहित आहे फेब्रुवारीचा हप्ता आता वाटप होणार आहे। पूर्वी तो 1500 रुपये होता आणि आता तो 2100 रुपये वाढवण्यात आलेला आहे। 600 रुपयाची वाढ झालेली आहे। तुम्हाला 1500 प्रमाणे हप्ता मिळत होता पण आता 2100 रुपये मिळणार आहे। 600 रुपयाची वाढ झाली त्यामुळे 2 कागदपत्र आता तुम्हाला जमा करावी लागणार आहेत। ते 2 डॉक्युमेंट्स ज्या महिलांकडे नसतील त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे। काल अदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून सांगितलं की 5 लाख महिला या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना हे 2 डॉक्युमेंट्स आणि नवीन नियम जाणून घेणं गरजेचं आहे। तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे। जर तुम्ही हे 2 डॉक्युमेंट्स जमा केले नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणार नाहीच आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि कदाचित तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येईल। त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट्स लवकरात लवकर जमा करायचे आहेत। तर हे 2 डॉक्युमेंट्स कोणते आहेत, कुठून घ्यायचे आहेत आणि कुठे जमा करायचे आहेत तर सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। तर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की लाडकी बहिणीचा फॉर्म तुम्ही पूर्वी भरला असेल तर त्यावेळेस आम्ही सर्व कागदपत्र भरली पण या 2 कागदपत्रांची आता गरज का पडली। तर मी व्हिडिओमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे हप्ता जो आहे तो आता वाढलेला आहे। 1500 वरून 2100 रुपये हप्ता करण्यात आलेला आहे, म्हणजे दर महिन्याला 600 रुपये वाढलेले आहेत। तर त्या 600 रुपयाच्या वाढीमुळे तुम्हाला 2 कागदपत्र आता जमा करावीच लागतील। तर 2 डॉक्युमेंट्स कोणते आहेत आणि कुठे जमा करायचे आहेत सर्वप्रथम आपण पाहूया। तर आता बघा, ज्या महिलांना मागील जानेवारीचा हप्ता मिळाला नाही किंवा मागील 5 हप्ते मिळाले नाही त्या महिलांसाठी देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने अशा महिलांसाठी खूप मोठा निर्णय आता घेतलेला आहे। तो निर्णय नेमका काय आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेतोय की कोणते 2 डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अर्जंटमध्ये जमा करायचे आहेत। तर आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की जानेवारीचा हप्ता जवळपास 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटवर 1500 रुपये जमा झाला। तर काही बहिणी अशा आहेत की ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, काहींना डिसेंबरचाही मिळाला नाही, तर काही बहिणींना जुलैपासूनचा एकही हप्ता मिळालेला नाही। तर या मागचं कारण देखील सरकारने आता स्पष्ट केलं आहे। तर जो हप्ता आहे तो आता फेब्रुवारीपासून वाढवून मिळणार आहे आणि जानेवारीचा हप्ता का मिळाला नाही त्याबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे। आता सरकारने 2 डॉक्युमेंट्सची मागणी केलेली आहे जेणेकरून ज्या महिला गरीब आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल। काही महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे तरी सुद्धा त्या या योजनेचा लाभ घेत आहेत। तर अशा महिलांना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही। फक्त ज्या महिला खरंच गरीब आहेत, गरजू आहेत अशाच महिलांना या योजनेचा यापुढे लाभ मिळणार आहे। यामुळेच 2 डॉक्युमेंट्सची मागणी सरकारकडून फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी केली जाणार आहे। 2 डॉक्युमेंट तुम्हाला भरणं गरजेचं आहे। पुढील 5 वर्ष तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही 2 डॉक्युमेंट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय असा होता की ते आता 1500 रुपयावरून हप्ता 2100 रुपये करणार आहे। तर सगळ्यात आधी या 3 विभागामध्ये पैशाचं वाटप होणार आहे। 5 ते 6 दिवसात लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्याचे आदेश वरून आलेले आहेत। हा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे याची घोषणा देखील आता होणार आहे। पण सगळ्यात आधी बहिणींना आता 2 मेसेज येणार आहेत। काही महिला अशा आहेत की ज्यांना जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता कोणत्याही क्षणी दोन्ही महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। तर काही महिला अशाही आहेत की ज्यांना जुलैपासून एकही हप्ता मिळालेला नाही, त्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत। अशा महिलांना येत्या 24 तासात सर्व महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। पण ते 2 डॉक्युमेंट तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे 2 ते 3 दिवसात जमा करावे लागणार आहेत आणि जर हे कागदपत्र तुम्ही जमा केले नाही तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर कोणते हे डॉक्युमेंट आहेत तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे की ज्याने सरकारला समजणार आहे की तुम्ही खरोखरच गरीब आहात की नाही आणि दुसरं डॉक्युमेंट असं आहे की जे प्रत्येक महिलेला लागणार आहे। आता सर्व महिलांनी हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर सरकार पात्र आणि अपात्र महिलांच्या याद्या बनवणार आहे। आता पटापट 3 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला 3 विभागांची नावं सांगणार आहे आणि त्यानंतर जर तुम्ही हे 3 विभाग सोडून दुसऱ्या विभागामध्ये राहत असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट जमा करण्यासाठी थोडी जास्त मुदत मिळणार आहे।
तर सगळ्यात आधी या 3 विभागामध्ये पैसे वाटप होईल, त्यानंतर नंतरचे 3 आणि नंतरचे 3 असे करून टोटल 9 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत। तर हे 2 डॉक्युमेंट प्रत्येक जिल्ह्यातल्या महिलांना लागू शकतात। तर पहिला जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग। तर नाशिक विभागात 5 जिल्हे येतात आणि या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे वाटप होणार आहेत। त्यानंतर नंदुरबार जिल्हा, नंतर तिसरा धुळे आहे, त्याचबरोबर जळगाव आहे, नंतर आहे छत्रपती संभाजीनगर, नंतर अहिल्यानगर आहे। तर खानदेशामध्ये सर्वप्रथम पैसे वाटप होणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। तर पहिला विभाग होता नाशिक विभाग। नाशिक विभागातल्या महिलांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। कोणते करायचे ते सांगते। त्यानंतर दुसरा विभाग आहे नागपूर विभाग। तर नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात। तर लवकरात लवकर तुम्हाला हे डॉक्युमेंट देण्यात येणार आहे। तर बघा, नागपूर जिल्हा आहे, त्यानंतर चंद्रपूर जिल्हा, नंतर भंडारा जिल्हा, त्यानंतर येतो गोंदिया, त्यानंतर गडचिरोली। तर या जिल्ह्यातल्या महिलांनी सुद्धा लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। त्यानंतर तिसरा म्हणजे शेवटचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर। तर या 3 विभागांसाठी आनंदाची बातमी आहे की या 3 विभागात लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत। तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पहिला जिल्हा येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर परभणी, त्यानंतर येतो हिंगोली, नंतर बीड, लातूर, नांदेड, त्यानंतर धाराशिव। तर या 8 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अर्जंट हे डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहेत। सर्व जिल्ह्यांमध्ये हे डॉक्युमेंट्स मागितले जाणार आहेत, पण या 3 विभागांमध्ये पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत। तर त्या माता भगिनींनी हे लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। तर थोडाही वेळ वाया न घालवता तुम्हाला या 3 विभागांची यादी मी सांगितलेली आहे। तर आता आपण डॉक्युमेंट्स कोणते असणार आहेत ते बघूया। पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, ते गव्हर्नमेंटसाठी लागतं। तर पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। तर सर्व बहिणींनी लक्षपूर्वक ऐका, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, कारण आता हा दाखला तुमच्याकडून कोणत्याही क्षणी मागितला जाऊ शकतो। आता जर तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी नसेल, किंवा तुमच्याकडे पांढरं किंवा पिवळं रेशन कार्ड असेल आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं असेल, किंवा तुमच्या घरी 4 व्हीलर असेल, किंवा तुमच्या घरामध्ये कोणी आयकरदाता असेल, तर तुमची ज्या वेळेस पडताळणी होईल त्यावेळेस तर नाशिक, पुणे आणि मुंबई या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना आदेश दिलेले आहेत। आता अंगणवाडी सेविका तुमच्याही घरी येतील, तुमच्या घराची चेकिंग करतील, त्यावेळेस तुमच्याकडे कागदपत्रांची मागणी होऊ शकते। तर त्यावेळेस तुमच्याकडे मागितलं जाणारं पहिलं डॉक्युमेंट असणार आहे उत्पन्नाचा दाखला। तर सर्व बहिणींनी तुमच्या उत्पन्नाचा 9व्या वर्षाचा दाखला काढून ठेवायचा आहे। उत्पन्नाचा दाखला कदाचित मागितला तर तुम्हाला तो काढून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यावरूनच हे सिद्ध करता येईल की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी आहे, कारण गव्हर्नमेंटला पुरावे लागतात। त्यामुळे सर्व बहिणींनी नवीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लवकरात लवकर काढून घ्यायचा आहे। सरसकट सर्व बहिणींनी काढणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे हा लवकरात लवकर काढून घ्या। आणि दुसरा डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड। तर बऱ्याच माता भगिनींकडे पॅन कार्ड नाहीये। आता पॅन कार्डचं दुसरं व्हर्जन काढलेलं आहे 2.0, कारण की पॅन कार्ड तुमच्याकडे असलं तर पॅन कार्डवरून आयकर खात्याला समजतं की तुमच्या खात्यावर किती पैसे येतात आणि तुमच्याकडे किती पैसे आहेत। म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पॅन कार्ड काढलं तर इथून पुढे तुम्हाला कोणतंही टेन्शन असणार नाहीये। जर कोणाकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्यांनी ते काढून घ्या, पण जर उत्पन्नाचा दाखला नसेल तरी पॅन कार्ड असणं गरजेचं आहे, कारण आयकर खात्याकडून तुमची जर माहिती मागितली तर पॅन कार्डवरून सर्व माहिती नील मिळून जाते। आता पॅन कार्डवरून समजणार आहे की तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत आणि तुम्ही टॅक्स भरता की नाही। तर ज्या माता भगिनींकडे पॅन कार्ड आहे त्यांना क्लीन चिट मिळून लगेचच 8व्या हप्त्याचं वाटप त्यांच्या खात्यावर होणार आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे आधार कार्ड। आता तुम्ही म्हणाल की आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतो, पण आधार कार्डच्या बाबतीतच जास्त महिलांचे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि बहुतेक महिला या कारणामुळेच या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत। बऱ्याचशा महिलांचं असं झालेलं आहे की आधार कार्डवर एक नाव आहे आणि बँक खात्यावर दुसरं नाव आहे। बऱ्याचशा माता भगिनींचं नाव जवळपास सेम असतं, पण स्पेलिंग मध्ये मिस्टेक असते। तर असं आता बिलकुल चालणार नाही। तर असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्या आणि सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यावर जे तुम्ही योजनेसाठी जोडलेलं आहे त्या बँक पासबुकवरची स्पेलिंग आणि आधार कार्डवरची स्पेलिंग तुम्ही व्यवस्थित चेक करा। जर काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या। आणि हे डॉक्युमेंट प्रत्येकाकडेच मागितलं जाणार नाही, पण जर मागितलं गेलं तर तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे,
कारण आता येणाऱ्या 3 ते 4 दिवसात फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यावर पडणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही हे 2 कागदपत्र जमा करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला लगेचच्या लगेच हप्ता मिळेल आणि कोणतीही तक्रार तुमच्या बाबतीत राहणार नाही। उत्पन्नाचा दाखला लेटेस्ट काढून घ्या। या सर्व गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नक्कीच सांगत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणतीही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही। व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।